राजू सोनवणे, दिग्दर्शन विनायक साळुंके, सहभाग दीपक राखे, पवन दशरथ, हर्ष चौंडी, किरण सोनवणे, प्रेरणा स्रोत आदरणीय अंकुशराव कदम साहेब आणि यातील सहभाग विनायक साळुंके, दीपक राखे. सादर करीत आहोत स्किट अर्थात प्रहसन पाणी पाणी रे. म्हणजे हवल कमी आणि खालच जास्त आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय हे की समस्या निर्माण झाल्या खूप. समस्या कोणत्या समस्या? उदाहरणार्थ तुम्ही नोटबंदी केली, जीएसटी लागू केला कळलं आणि त्यामुळे लोक खूप खुश असतील ना? नाही ना, त्याच्यामुळे काही लोक खुश आहे काही नाराज आहे. जनतेकडून तसे निवेदन आलेले आहे, त्यावर विचार करून प्रश्न सोडव. तर विचारू लक्ष करा तो पुढे वा. हे काय तुम्हीच म्हणले ना पुढे वा. पुढे बोला या मागे. पुढचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा. प्रधानजी आता झाली ना त्यांचं मुक्ती, पुढे बोला. ठीक आहे. पुढे तो चीन. या चीनचं काय? तो आपल्याला खेटायला बघतो ना. तो काय खेटे आपले सैनिक काय त्यांच्या जीवावर आपण इकडं मजा मारतोय. प्रधानजी मी म्हणतो या जनतेनं त्या चायना मालावर पैसा टाकला. कशी आयडिया आहे? चांगली आहे, पण तिकडून तो मालच इकडे येऊ नाही दिला तर ही कशी आयडिया आहे? आयडिया विचारात घे. पण प्रधानी चीनने जास्त आगाऊपणा केला तर आपण आपले सैनिक त्यांना पुढे सरका. तो पाकिस्तान. अरे हाय त्याचं नाव काय घेता? अरे हा तो तर गिनती बी नाही आपल्या. तुमची समस्या आहे कोणती? रस्त्याची. अरे आता तिला आहे ना 100 कोटींचा निधी, त्यात किती लावून चांगल्या वाटा वाटा महाराज, त्यात ह्याचा वाटा त्याचा वाटा असं होऊ नये म्हणजे होईल चांगल्या वाटा. हे आता मला वाटा काय पुढची समस्या बोला. पुढची समस्या पाण्याची. पाण्याची? अरे काय लागेल झाली. अरे किती पाऊस आहे बघा ना, टीव्हीवर नुसता महापूर. महाराज हे काही काही ठिकाणीच आहे फक्त, पण काही काही ठिकाणी तर पाण्याचा पत्ताच नाही. दुष्काळासारखी स्थिती निर्माण झाली. प्रचंड पाणी टंचाई आहे महाराज. असं या मागे विरोधी पक्षाचा हात असला पाहिजे. त्यासाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. प्रधानी आयडिया वोडाफोन जिओ. अहो महाराज इथं पाण्या वाचून जिओ चाललाय. अहो प्रधानी यावर उपाय शोधला नाही. शोधला आणि इतक्यात नाही महाराज, तुम्ही तर कळू बी देत नाही. आम्ही आमची मन की बात कोणालाच कळू देत नाही. अरे हो, तुम्ही डायरेक्ट टीव्हीवर करता रात्री 8 वाजता. बरोबर. काय उपाय काय? आम्ही एक हापसा निर्माण केला आहे. म्हणजे बोल आणि त्याचं पाणी आपल्या राज्याला पुरून उरे. हा बघा हापसा तुम्हाला आधी देतोय. हापसा अरे आधी हापसतो बघा. कोण पाणी नाही चला निघा हो पुन्हा. म्हणजे ही योजना देखील फेरली. महाराज आमच्या समस्या सोडवा, पाण्याचा प्रश्न मिटवा. टिकून द्या काही नाही महाराज, हे मोर्चे
हे समस्या घेऊन आली. महाराज आता कसं? प्रधानजी, यावर आता मी कायम स्वरूपी उपाय शोधला मग न कळू देता. अरे हो, तुम्ही डायरेक्ट आम्ही एक शास्त्रज्ञ बोलवलाय. कुठून? अमेरिकेतून. अरे वा, तुमच्या मित्राने पाठवलं वाटतंय. अरे तो शास्त्रज्ञ पाणी बनवणारे पाणी. वा वा वा, बोलवा मग त्यांना, बोलवा. शास्त्रज्ञ या. तुम्ही कोण आहे? मी शास्त्रज्ञ. मी बनवतो. कुणाला बनवता? म्हणजे पाणी बनवतो. प्रधानजी, यांना काय हवं नको ते या. शास्त्रज्ञ, तुम्हाला काय काय लागणार आहे? मला 100 कोटीचा निधी लागेल. मंजूर. मला मोठी लॅबोरेटरी लागेल. मंजूर. मला नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, H2O सगळंच लागेल. मंजूर. तुम्ही लागा बरोबर. महाराज, हे घ्या पाणी. मी बनवलंय. तुम्ही बनवलंय? मीच बनवलंय. यासाठी खूप संशोधन करावं लागलं. आता परिश्रम करावे लागले, प्रचंड अभ्यास. आणि तेव्हा कुठं हा प्रयोग यशस्वी झाला. म्हणजे हे तुम्ही बनवलं? हो, मीच बनवलंय. प्रधानजी, चुल्लू भर पाणी में डूब मारायचंय का नाही? होय महाराज. आज ते प्रत्यक्ष पाहिजे. होय महाराज. मग ह्याच्यात ह्याला बुडवा. महाराज, ह्यो याच्यात बुडत नाही. मग ह्याला सुळावर चढवा. अरे 100 कोटी एवढं हसा म्हणता. माझी शेवटची इच्छा. थांबा प्रधानजी, बोला तुमची शेवटची इच्छा. मला काही सांगायचं. सांगा. महाराज, या परिस्थितीला तुम्ही जबाबदार आहात. आम्ही? होय महाराज, तुम्हीच नाही तर हे सर्व, मी देखील, आपण जबाबदार आहोत. तुमचं कारभारात लक्ष नाही. तुम्ही सारखे हिंडत असता. पाण्याचं नीट नियोजन नाही, व्यवस्थापन नाही. आपण वृक्षारोपण करतो, पण पुढे ते वृक्ष जगतात, वाढतात. बेसुमार जंगलतोड होत आहे, झाडे तोडली जात आहे, सिमेंटची जंगलं वाढत आहे, मोठमोठ्या बिल्डिंगा उभारल्या जात आहे. त्यासाठी पाणी किती लागतं? गाड्या किती फिरत आहे? किती धुराचं प्रदूषण, आवाजाचं प्रदूषण. 2016 सालचं तापमान हे सर्वाधिक तापमान म्हणून नोंदल्या गेले. हे असं सुरू राहिलं ना महाराज, तर एक दिवस पाण्यासाठी युद्ध होईल. हे जे आपण ऐकतोय ना, ते प्रत्यक्षात घडेल. वेळीच सुधरा, नीट नियोजन करा. ठीक आहे. आणि मलाच नाही राहायचं अशा राज्यात. चला प्रधानजी, द्या मला फाशी. थांबा प्रधानजी. ह्याने तर डोळे उघडले आमचे. आजपासून आम्ही संकल्प करतो की वरून पडणाऱ्या पाण्याचा थेंब आम्ही साठवू, त्याचं जतन करू, वृक्षारोपण करू, पण ती झाडं जगू, वाढवू, प्रदूषणालाही आळा घालू. आणि महत्वाचं म्हणजे पाण्याची बचत करू. आणि हे फक्त आम्हीच करू असे नाही, तर ही मंडळी देखील या कार्यात सहभागी होतील. काय मंडळी, त्यांना तुम्ही देखील साथ.